हॅलो वॉरियर्स, स्वप्नसिद्धीच्या तिसऱ्या भागात जॉग्राफीची पहिली टेस्ट आणि स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाची तिसरी टेस्ट याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जॉग्राफीच्या टेस्टमधल्या 10 प्रश्नांचं डिटेल असं ॲनालिसिस पाहणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? आता लक्षात घ्या, जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो ना, खूप काळजीपूर्वक वाचायचं, कारण आयोगाची आत्तापर्यंतची सवय आहे. आयोग असे शब्द शेवटी देतो आणि आपण फक्त कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी इतकंच वाचतो. पहिला ऑप्शन वाचलं की आपल्या लक्षात येतं की ही तर उजव्या तीरावरची उपनदी आहे, आपण उत्तर देतो आणि नंतर लक्षात येतं की आयोगाने कोणती नाही आहे असं विचारलेलं आहे. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे. मग आपल्याला माहिती की आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक नदी आपल्याला डाव्या किनाऱ्यावरून कृष्णा नदीला येऊन मिळालेली पाहायला मिळतं, ती म्हणजे एरळा. सो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. मग या प्रश्नाच्या अनुषंगाने कृष्णा नदीची जी इतर माहिती आहे किंवा कृष्णा नदीच्या दोन्ही तीरांवरच्या ज्या उपनद्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. कृष्णा नदीचा जर विचार केला तर तिचा उगम सह्याद्री महाबळेश्वर या ठिकाणी होतो. एकूण लांबी तिची 1401 किलोमीटर इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही लांबी 282 किलोमीटर इतकी आहे. आता लक्षात घ्या, भीमा नदी जी आहे ही या कृष्णा नदीचीच उपनदी आहे. मात्र भीमेचा प्रवाह हा महाराष्ट्रामध्ये, भीमेचं खोरं हे आपल्याला सेपरेटली पाहायला मिळतं. म्हणून जेव्हा आपण महाराष्ट्रातली नदी प्रणाली अभ्यासतो तेव्हा आपण भीमा नदी ही सेपरेटली अभ्यासतो. आता ही जी कृष्णा नदी आहे हिला डाव्या किनाऱ्यावरून काही नद्या येऊन मिळतात. एकतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नदी कुठल्या दिशेने वाहते. कृष्णा नदीचा जर आपण विचार केला तर ती पूर्ववाहिनी नदी आहे, म्हणजे या दिशेने ती वाहते. ठीक आहे, मग या दिशेने जेव्हा वाहते त्यावेळेला उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या म्हणजे तिच्या डाव्या किनाऱ्यावरच्या होतील आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या म्हणजे तिच्या उजव्या किनाऱ्यावरच्या नद्या होतील. ठीक आहे, मग डावीकडून येऊन मिळणारी जर आपण पाहिली तर 3 महत्त्वाच्या नद्या आहेत, येरळा, नंदला, अग्रणी. नंदला, अग्रणी या 3 नद्या लक्षात ठेवण्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला सांगते. ये नंदाचा कृष्ण असा, ये नंदाचा कृष्ण असा. ये म्हणजे येरळा, नंदाचा म्हणजे नंदला, कृष्ण म्हणजे कृष्णा नदी जी मुख्य नदी आहे आणि असा म्हणजे अग्रणी. ठीक आहे, सो या आहेत डाव्या किनाऱ्यावरून डावीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या. उजवीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याचशा आहेत, इम्पॉर्टंट आहेत. या कोयना आहे, वारणा आहे, दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, त्याच्यानंतर घटप्रभा ही एक महत्त्वाची आहे आणि ताम्रपर्णी या नद्या आहेत. याच्यामध्ये 3 गंगा तुम्हाला पाहायला मिळतात. कुठल्या कुठल्या आहेत या? दूध, वेद आणि पंचगंगा. ठीक आहे, या वेगवेगळ्या 3 गंगा म्हणजे गंगा ज्यांच्या नावामध्ये आहे अशा 3 नद्या, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा संगम आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. पंचगंगामध्ये कोणत्या 5 नद्यांचा समावेश आहे तर याच्यामध्ये येते कुंभी, कासारी, तुळशी, सरस्वती आणि भोगावती. याच्यापैकी सरस्वती जी आहे ती गुप्त नदी मानली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याचसोबत मग वारणा एक महत्त्वाची आहे, घटप्रभा आहे आणि ताम्रपर्णी आहे. तर या आहेत कृष्णा नदीच्या उपनद्या. पुढचा प्रश्न होता, खालील विधाने विचारात घ्यावं, अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. म्हणजे 4 पैकी 1 विधान अयोग्य ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, नागपूर जिल्ह्यात मॅंगनीजचा पट्टा सावनेर तालुक्यातील खापा या गावापासून सुरू होतो. या टाईपचा क्वेश्चन घेण्याचं मेन रिझन हे आहे की तुम्ही जर आयोगाचे 24-25 पेपर्स पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आयोगाने याच्यापूर्वी आपल्याला जस्ट वरवरची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, पण रिसेंटचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये आयोग थोडे डीपमध्ये जाऊन मेन्सच्या लेवलचे क्वेश्चन्स जे आहे ते विचारत आहे आणि म्हणून आपला अभ्यास पण तसाच असायला पाहिजे. सो नागपूर जिल्ह्यात मॅंगनीजचा पट्टा जो आहे तो सावनेर तालुक्यातील खापा या गावापासून सुरू होतो. खापा हे कुठे आहे ठिकाण विचारलं मॅंगनीजच्या संदर्भात तर ते नागपूरमध्ये, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हेमेटाईट हे जे महत्त्वाचं खनिज आहे हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतं, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान आहे, नागपूर येथील लोहार डोंगरी खाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. लोहार डोंगरी खाणवरती सेपरेट आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. हे बरोबर आहे की लोहार डोंगरी खाण जी आहे ती लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे आणि हे आपल्याला 100% माहिती असतं. पण लोहार डोंगरी खाण जी आहे ती नागपूर या ठिकाणी नाही आहे, ती चंद्रपूर या ठिकाणी आहे. म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. आणि चौथं विधान आहे, जांभा खडकात बॉक्साईटचे साठे आढळतात. हे तर तुम्हाला तोंडपाठच असेल, कारण जेव्हा जेव्हा आपण खनिज संपत्ती अभ्यासतो, बॉक्साईट हे खनिज अभ्यासतो तेव्हा तेव्हा आपल्याला माहिती आहे की जिथे जांभा खडक आढळतो तिथे बॉक्साईट हे जे खनिज आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे,
तर तिसरं विधान जे आहे ते चुकीचं होतं, कारण चंद्रपूर या ठिकाणी असणारी लोहार डोंगरी खाण जी आहे ती महत्त्वाची. याच्यासोबतच आयोगाने यापूर्वी रेड्डी बंदरावरती प्रश्न विचारलेला आहे, जिथून लोह खनिजाची निर्यात केली जाते, सिंधुदुर्गमध्ये असणार. तर कुठलंही खनिज असेल तर त्याच्याशी रिलेटेड जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, जिल्हे तर आपले तोंडपाठ आहेत. जर तुम्हाला खनिज संपत्ती लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर ऑलरेडी मी खनिज संपत्तीचा जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करा, तिथे मी खनिज संपत्तीच्या ट्रिकचा एक व्हिडिओ दिलेला आहे, जिथे सर्वच्या सर्व खनिज तुमच्या लक्षात राहतील, कुठली खनिज कुठल्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. आणि जे आपलं कन्फ्युजन होतं की कुठली ट्रिक कशाची, तर तो गोंधळी नाही उडणार, कारण त्या ट्रिकमध्येच ती ट्रिक कुठल्या खनिजाशी संबंधित आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा की ही जी काही छोटी मोठी ठिकाणं आहेत की जिथून निर्यात केली जाते किंवा जिथे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं, अशा ठिकाणांवरती आयोगाने मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत आणि तेच प्रश्न आता प्रीला विचारले जातात. त्यामुळे खनिज संपत्ती करताना अशी ठिकाणं करून ठेवायला विसरू नका, ठीक आहे. आणि खनिज संपत्ती हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, छोटासा आहे पण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील विभाग व हवामानाचा प्रकार यांची चुकीची जोडी ओळखा. कुठल्या विभागामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आढळतं. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातला जी काही प्राकृतिक रचना लाभलेली आहे, पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्राचा किनारा असू द्यात किंवा नंतर तिथून थोडं पूर्वेकडे गेल्यानंतर येणारा सह्याद्री पर्वत असू देत किंवा त्याच्या पुढे जाऊन येणारा जो काही पठाराचा भाग आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा महाराष्ट्राच्या हवामानावरती होतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळं हवामान जे आहे ते अभ्यासायला मिळतं. आता याच्या पूर्वी आयोगाने स्पेसिफिकली तापी नदीच्या खोऱ्यामधलं जे हवामान आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला, एकदम स्पेसिफिक, म्हणजे अशा प्रकारचं हवामान कुठल्या नदीच्या खोऱ्यात आढळतं की जे ॲक्च्युली समुद्री जे हवामान असतं त्या टाईपचं पण आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. सो या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग आता आपण जर पाहिलं तर कोकण विभागातील हवामान उष्ण, दमट आणि समप्रकारचं असतं. हे विधान बरोबर आहे, कारण कोकणाला जो काही विस्तीर्णाचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्याच्यामुळे तिथलं हवामान उष्ण आहे, दमट आहे, पण त्याचबरोबर ते सम आहे. म्हणजे आपण इव्हन कोकणामध्ये जर आपण गेलो तर तिथे तुम्ही दैनिक तापमान कक्षा पाहिली किंवा वार्षिक तापमान कक्षा पाहिली तर याच्यामध्ये जास्त डिफरन्स असलेला पाहायला मिळत नाही. म्हणजे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये फारसा फरक नसतो. किंवा अगदी वर्षभराचा जरी आपण विचार केला तरी वर्षभरामध्ये तापमान अगदीच, म्हणजे थंडीमध्ये फारच थंडी आणि गरमीमध्ये फारच गरमी असा इतका फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे ते समप्रकारचं आहे. सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्याच्या प्रदेशातील हवामान आर्द्र आणि थंड प्रकारचं असतं. आपण घाटमाथ्यावरती गेलो तर आपल्याला माहिती की तिथे पर्जन्याचं प्रमाण पण जास्त आहे. सो आर्द्र आणि थंड प्रकारचं हवामान घाटमाथ्यावरती आहे. इव्हन जी काही थंड हवेची ठिकाणं आपण अभ्यासतो भूगोलचा अभ्यास करताना, ही थंड हवेची बरीचशी ठिकाणं ही आपल्याला घाट माथ्यावरतीच असलेली पाहायला मिळतात. त्यामुळे दुसरं विधान जे आहे हेही बरोबर आहे. तिसरं विधान आहे, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील हवामान हे विषम स्वरूपाचे आहे. हे सुद्धा बरोबर आहे, कारण तुम्ही पठारावरती जर आलात तर तुम्हाला तापमानामध्ये, हवामानामध्ये सारखेपणा हा क्वचितच आढळून येतो. म्हणजे अगदी तुम्ही विदर्भात जर गेलात तर तिथे तर तुम्हाला माहिती की म्हणजे दिवसा खूप जास्त तापमान, रात्री खूप जास्त थंडी, अशा प्रकारचं तापमान सुद्धा पाहायला मिळतो. उन्हाळे अतिशय कडक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही विधान चुकीचे नाही. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. आता इथे 4 विधानं दिलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्री पर्वताच्या ज्या डोंगर रांगा आहेत, आयोगाचा एक फेवरेटवाला टॉपिक, अतिशय छोटासा पॉईंट, कुठल्या डोंगर रांगेमुळे कुठल्या नदीचं खोरं वेगळं झालेलं आहे, कुठल्या नदीच्या खोऱ्यामुळे कुठल्या 2 डोंगर रांगा ज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या झालेल्या पाहायला मिळतात. हा एकाच प्रकारचा प्रश्न आयोगाने परत 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 विचारलेला आहे. आणि मग तो जो काही क्रम आहे, म्हणजे उत्तरेकडे अगदी सातपुडा पर्वतापासून, म्हणजे नर्मदा नदी देन सातपुडा पर्वत तिथपासून ते दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा नदी इथपर्यंतचा जो क्रम आहे तो तुमचा तोंडपाठ असायला पाहिजे. याचे जे मार्क्स असतात या टॉपिकचे, हे हातातले मार्क्स आहेत, हे घालवायचे नाहीत. आता इथे काय काय विचारले पहा. पहिलं विधान दिले, महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी शंभू महादेव डोंगररांग आहे. महाराष्ट्राच्या पठारावरती आपण दक्षिणेकडे जर गेलो तर दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग ही शंभू महादेव डोंगररांग असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले, तुमच्या उत्तरामध्ये ए असायला पाहिजे. 4ही ठिकाणी ए आहे. म्हणजे जरी तुम्हाला कन्फ्युजन असेल दक्षिणेकडची पर्वतरांग सर्वात मोठी आहे की नाही
तरी सुद्धा चारही पर्यायामध्ये ए आहे, याचा अर्थ ए हे 100% बरोबर आहे. दुसरा आहे, नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळ डोंगर सुरू होतो. पुढे यांच्या रांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. हे विधान बरोबर आहे. आणि इथून ही फॅक्ट लक्षात ठेवा की मनमाडच्या पलीकडे आपण अंकाई टंकाईला गेलो की तिथून पासून जो डोंगररांग म्हणजे जी डोंगररांग सुरू होईल तिला अजिंठा टेकड्या म्हणून ओळखलं जातं. तिसरं विधान आहे, सातमाळ अजिंठा डोंगररांगाच्या रंगाचा झालाय. रंगाच्या पूर्वेस उतार तीव्र स्वरूपाचा आहे तर पश्चिम बाजूस उतार मंद स्वरूपाचा आहे. आता पहा, ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रश्न येतो ना, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना डोळ्यासमोर आणायची. आपल्याला माहिती आहे, सह्याद्री पर्वताचा जर आपण विचार केला, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे म्हणजे कोकणाकडचा भाग किंवा अरबी समुद्राकडचा भाग, त्या दिशेला जर आपण पाहिलं तर उतार हा अतिशय तीव्र असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कोकणातून आपण सह्याद्री पर्वताकडे पाहिलं तर तो एखाद्या उंच भिंतीसारखा, कड्यासारखा दिसतो. पण तेच जर आपण पूर्वेकडे गेलो तर हा उतार जो आहे तो मंद होत जातो. म्हणजे डोंगरांची तुटक तुटक रांग पाहायला आपल्याला मिळते. आणि मग इथे काय विचारलंय, पूर्वेस उतार तीव्र स्वरूपाचा आहे तर पश्चिमेस मंद स्वरूपाचा आहे. म्हणजे इथे एक्झॅक्टली उलट दिलेलं आहे. सी हे विधान चुकीचं आहे. उत्तरात नको आहे तुम्हाला, ए आणि बी पाहिजे. सो सी वाला ऑप्शन गेला. ए आणि बी असणारा 2 आणि 3 मध्ये आहे. म्हणजे आता डी आहे की नाही हे तुम्हाला कन्फर्म करायचं. डी मध्ये काय आहे, पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. जस्ट आत्ता मी तुम्हाला सांगितलं की उत्तरेकडे म्हणजे पहिल्यांदा विंध्य पर्वत जो महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्याच्या खाली येते दक्षिणेला नर्मदा नदी. ठीक आहे, आपण इथे पाहून घेऊयात. सर्वात वरती विंध्य पर्वत रांग येईल, त्याच्यानंतर येते नर्मदा, त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडाच्या दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळते तापी नदी. तापी नदीच्या दक्षिणेकडे आलो तर आपल्याला पाहायला मिळते सातमाळा अजिंठा. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्या दक्षिणेला तापीच्या आणि सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला तर महाराष्ट्रातली अतिशय महत्त्वाची नदी ती येते गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला हरिश्चंद्र बालाघाट जी आहे ही डोंगररांग पाहायला मिळते. हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडे जर आला तर तुम्हाला भीमा नदीचं खोरं पाहायला मिळतं. भीमेच्या दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगररांग पाहायला मिळते आणि शंभू महादेवाच्या दक्षिणेकडे तुम्हाला कृष्णा नदी पाहायला मिळते. तर हा जो क्रम आहे हा असाच्या असा लक्षात ठेवायचा, डोंगररांगांचा असेल किंवा नदी प्रणालीचा असेल. ठीक आहे. इव्हन कोकणामध्ये जरी तुम्ही गेलात तरी कोकणामध्ये जो खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोकणातल्या उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा क्रम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इव्हन आयोगाने जे घाट आहेत घाटांचा सुद्धा क्रम विचारलेला आहे. आणि या सगळ्याच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. सो तुम्हाला जर हे टॉपिक कठीण जात असतील, लक्षात ठेवायला थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये लेक्चर पाहू शकता. तिथून तुम्हाला 100% हेल्प होईल. ठीक आहे. मग सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचा पूर्वेचा उतार जो आहे तो मंद आहे तर पश्चिम बाजूचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग उत्तर काय असायला पाहिजे याचं, पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि डी बरोबर. सी विधान जे आहे ते चुकीचं. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. भारताच्या भूगोलवरती त्यातही स्पेसिफिकली बेटांवरती घेतलेला हा प्रश्न आहे. कोको सामुद्रधुनी म्यानमार आणि उत्तर अंदमानच्या दरम्यान आहे. ग्रँड सामुद्रधुनी निकोबार आणि सुमात्राच्या दरम्यान आहे. 10 डिग्री सामुद्रधुनी दक्षिण अंदमान व छोट्या अंदमानच्या दरम्यान आहे. आणि 8 डिग्री मिनिकॉय आणि मालदीवच्या दरम्यान आहे असं विचारलंय. चुकीची विचारली. आता तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान यांना वेगळं करणारा आहे डंकन पास. डंकन पास, त्यामुळे तिसरी जोडी जी आहे ती चुकीची आहे. मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यासोबतच दुसरं एक कारण आहे हे घेण्याचं, ते म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग चिडिया टापू नावाचं एक ठिकाण आहे अंदमानमध्ये. अंदमानमध्येच आहे, मला एकदा कन्फर्म करून घ्या. मला तरी आठवते की जिथे आपल्याकडे पहिल्यांदा प्रवाळ संशोधन केंद्र जे आहे ते उभारलं जाते, त्यामुळे पण हे चर्चेत आहे. सो या अँगलनी पण तुम्हाला एखादा क्वेश्चन बनला जाऊ शकतो कारण करंटमध्ये आहे. त्याचबरोबर अंदमान बेटावरची एक जमात जारवा आय थिंक, ज्यांना पहिल्यांदाच वोटर आय डी जे आहे ते देण्यात आलेलं होतं लास्ट इयर, त्याच्यामुळे पण ते चर्चेत होतं. सो एखादा भूगोलच्या दृष्टीने जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता इथे पहा, 8 डिग्री चॅनल जो आहे, 8 डिग्री सामुद्रधुनी मिनिकॉय आणि मालदीवला जोडते. 9 डिग्री लक्षद्वीप आणि मिनिकॉयला. 10 डिग्री अंदमान आणि निकोबार, अंदमान आणि निकोबारच्या दरम्यान 10 डिग्री चॅनल आहे.
डंकन पास आयोगाने सेपरेटली विचारलं, डायरेक्ट डंकन पासवरती प्रश्न. दक्षिण अंदमान आणि छोट्या अंदमान. ग्रँड सामुद्रधुनी निकोबार आणि सुमात्रा. आणि कोकोची सामुद्रधुनी म्यानमार आणि उत्तर अंदमान. लक्षात कसं ठेवायचं सगळ्याच्या ट्रिक्स सांगते. मामी 8 वाजता. कुठे मिल किंवा लक्ष्मी दोन्हीपैकी एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. लक्षद्वीप आणि मिनिकॉय. लक्ष्मी कसं लक्षात ठेवायचं, एक मिनिट. मामी म्हणजे मालदीव आणि मिनिकॉय 8. लक्ष्मी 9 म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉय. त्याच्यानंतर आणि 10. मामी मिल आणि असं तरी लक्षात ठेवलं तरी 8, 9, 10 लक्षात राहील, किंवा मामी 8 लक्ष्मी 9 आणि 10. ठीक आहे. आणि 10. तर डंकन पास. डंकन कुठे, दक्षिण अंदमान छोटे अंदमान. हे लक्षात राहायला पाहिजे कारण आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलाय. PYQ मधून आहे तर लक्षात येतं दक्षिण अंदमान आणि छोटा अंदमान. ग्रँड सामुद्रधुनी निकोबार सुमात्रा. सुमात्राचा ग्रेट बार सुमात्रा असं लक्षात ठेवायचं. ग्रेट बार सुमात्रा. ग्रेट किंवा ग्रँड बार, ग्रँड बार सुमात्रा असं लक्षात ठेवा. ग्रँड बार म्हणजे ग्रँडची सामुद्रध्वनी जी आहे निकोबार आणि सुमात्रा. ग्रँड बार सुमात्रा. निकोबार आणि सुमात्राच्या दरम्यान ग्रँड ही सामुद्रध्वनी आहे. ग्रँड बार सुमात्रा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोकोची सामुद्रध्वनी लक्षात कसं ठेवायचं, कोको कोको म्याव म्याव. कोको कोको म्याव म्याव म्हणजे म्या म्हणजे म्यानमार, ऊ म्हणजे उत्तर अंदमान. हे परत एकदा क्विकली सांगते. मामी 8 डिग्री 1. त्याच्यानंतर लक्ष्मी किंवा मिल, मामी मिल असं पण लक्षात ठेवू शकता 9 आणि 10. मामी मिल आणि डुंकून पहा कुठे, दक्षिण अंदमान छोटे अंदमान. ग्रँड बार निकोबार. ग्रँड बार सुमात्रा, ग्रँड बार सुमात्रा. त्याच्यानंतर कोको म्याव म्याव असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमालयातील खालील शिखरांचा योग्य चढता क्रम ओळखा. अगेन आयोगाने चढता विचारलाय का उतरता विचारलाय हे नीट पाहायचं, कारण आय थिंक आता रिसेंटच्या मेन्सला पण आयोगाने असाच प्रश्न विचारलाय जिथे आयोगाने चढता विचारलेला होता. आपल्याला नेहमी उतरता लक्षात ठेवायची सवय असते कारण सगळ्यात मोठं ते सगळ्यात लहान असं लक्षात ठेवलेलं असतं आपण. आणि मग जेव्हा ऑप्शन येतो आपण घाईमध्ये लगेच तो पहिलावाला जो ऑप्शन आपल्या समोर येतो की मोठ्यापासून छोट्याकडे तो देऊन टाकतो. जेव्हा चढता विचारलं याचा अर्थ तुम्हाला लहान शिखर आधी आणि मोठं शिखर नंतर असं घ्यायचं. 4 सेम शिखरं दिलेत, कामेत, द्रोणागिरी, त्रिशूल आणि बद्रीनाथ. याच्यातलं तुम्हाला इतकं तरी माहिती पाहिजे की कामेत जे आहे ते सर्वात मोठं आहे. मग इतकं जरी माहिती असेल तरी तुमचे 2 ऑप्शन जे आहेत ते एलिमिनेट होतात आणि इथे दिलेल्यांपैकी द्रोणागिरी जे आहे ते सर्वात लहान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर येईल. आता ही गढवाल किंवा कुमाऊ हिमालय जे आहे याच्यामध्ये असणारी महत्त्वाची शिखरं आहेत. त्याच्यातलं सर्वोच्च शिखर आपल्याला नंदादेवी पाहायला मिळतं, 7817 मीटर नंदादेवी. त्याच्यानंतर येतं कामेत, त्यानंतर त्रिशूल, त्यानंतर बद्रीनाथ, त्यानंतर चोखंबा, त्यानंतर द्रोणागिरी, त्यानंतर केदारनाथ आणि गंगोत्री. लक्षात कसं ठेवायचं, नका त्रिनाथ खंबा पिऊन गिरीदारी गंगोत्री. नका त्रिनाथ खंबा पिऊन गिरीदारी गंगोत्री म्हणजे त्रिनाथाला विनंती करायची की खंबा पिऊन कुठेही म्हणजे दारामध्ये वगैरे पडू नका, घरात गंगोत्री आहे असं. नका त्रिनाथ खंबा पिऊन गिरीदारी गंगोत्री म्हणजेच काय, नका नंदादेवी कामेत, त्रिनाथ त्रिशूल बद्रीनाथ, खंबा चोखंबा, पिऊन असंच आहे, गिरी द्रोणागिरी, दारी केदारनाथ, गंगोत्री गंगोत्री. ठीक आहे. आणि हा क्रम विचारला जातो. आय थिंक 2025ची ग्रुप सी मेन्स ग्रुप सी प्री जी आहे 11 जानेवारीला झाली त्या पेपरमध्ये हा प्रश्न म्हणजे या टाईपचा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट आहे, खालील विधाने विचारात घ्या. उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखली जातात. दुसरं विधान आहे, आर्द्र पानझडी अरण्यामध्ये प्रमुख वनस्पती सागवान ही आहे. आता जेव्हा असा प्रश्न येतो ना, चंद्रपूर गडचिरोली अल्लापल्ली हे परफेक्ट माझ्या डोक्यात आहे, हे मला 100% माहिती आहे.
पण कुठली वनं आहेत ज्यांना अल्लापल्ली अरण्य म्हटलं जातं? ती आहेत उष्णकटिबंधीय आर्द्र पाणझडी, वृक्ष पाणझडी नाही. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे हे 100% चुकीचं आहे. आर्द्र पाणझडी अरण्यामध्ये ज्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये अल्लापल्ली अरण्य म्हटलं जातं त्याच्यामध्ये सागवान हा एक प्रमुख वृक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2, फक्त ब बरोबर. मग ही आर्द्र पाणझडी अरण्य जी आहे ती काय आहेत? उष्णकटिबंधीय आर्द्र पाणझडी अरण्य किंवा यांनाच उष्णकटिबंधीय मान्सून अरण्य म्हणून ओळखलं जातं. आयोग जेव्हा प्रश्न देईल या दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरेल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आर्द्र पाणझडी अरण्य म्हणजेच असतात तुमची मान्सून अरण्य. ठीक आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये अरण्य ही जी अरण्य आहेत आर्द्र पाणझडी ही प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि नवेगाव टेकड्यांवरती आहेत. ठीक आहे. तर हा जो परिसर आहे त्याला अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं. इथे आयोगाने यापूर्वी पण प्रश्न विचारलाय, परत बनू शकतो. याशिवाय भंडारा गोंदिया जिल्ह्याचा काही भाग, सातपुडा पर्वतरांगातील गाविलगड टेकड्या, अमरावतीमध्ये असणाऱ्या गाविलगड टेकड्या, आयोगाने महाराष्ट्र राज्याची उत्तर सीमा विचारताना याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. सो गाविलगड टेकड्या आहेत उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील डोंगर रांगा, त्याचबरोबर सह्याद्री पर्वतातील घाटमाथा ओलांडल्यानंतर जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे इथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ही जी उष्णकटिबंधीय आर्द्र पाणझडी अरण्य किंवा ज्यांना आपण मान्सून अरण्य म्हणतो ही पाहायला मिळतात. वार्षिक पर्जन्याचं प्रमाण जर आपण इथे पाहिलं तर 120 ते 160 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. प्रमुख वृक्ष आहे सागवान, त्यासोबतच आईन, हिरडा, बिबळा, लेंडी, एरुल, किंडल, कुसुम, आवळा, शिसम, शिरस आणि बांबूची वनही याच्यामध्ये पाहायला मिळतात. जर आपल्याला जे काही 6 पर्जन्याचे काय म्हणतो याला अरण्याचे विभाग जे आहेत, वनांचे प्रकार जे आहेत ते आणि त्याच्यामध्ये आढळणारे वृक्ष किती सेंटीमीटर पावसाच्या दरम्यान किती वार्षिक पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये ती अरण्य आढळतात, कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात, कुठल्या प्रकारचे वृक्ष आढळतात आणि काही एक विशिष्ट असं त्यांचं वैशिष्ट्य आहे का ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. ही सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर किंवा युद्धाभ्यास लेक्चर सिरीज मी एक घेतलेली त्याच्यामध्ये वने हा एक टॉपिक घेतलेला आहे. त्यामध्ये या सगळ्या वनांच्या ट्रिक्स दिल्यात. अगदी 6 ते 7 मिनिटांचा पॉईंट आहे पण तिथे अख्खा एक टॉपिक तुमचा कव्हर होईल आणि तो अशा पद्धतीने कव्हर होईल की कायमस्वरूपी हे वृक्ष तुमच्या लक्षात राहतील. त्यामुळे जर तुम्हाला हा टॉपिक लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. शक्य झालं तर मी एंड स्क्रीनला त्याचं लिंक जी आहे ती देईन तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? असा प्रश्न ना आयोगाने आय थिंक ताडोबाबद्दल विचारलेला होता की चंद्रपूरमध्ये आहे पण ते कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे. आणि त्याचं उत्तर होतं भद्रावती, जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नव्हतं पण ते येऊन गेलेलं होतं. तर बऱ्याचदा इथे पण आपल्याला वाटतं की भद्रावती विचारून झालं मग ते असेल, तर ते नाही आहे. याचं नाव आहे अर्जुनी मोरगाव. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये आहे आणि आमगाव आणि सालेकसा जे आहेत, सालेकसा हे सुद्धा आपल्याला गोंदियामध्ये असणारेच तालुके पाहायला मिळतात. मग आता हे का विचारलेलं आहे इथे, का प्रश्न येऊ शकतो? नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये असणारं सातपुडा पर्वतरांगामधलं जवळपास 133.88 चौरस किलोमीटर वन जे आहे हे या नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये येतं. स्थापना कधीची आहे? 22 नोव्हेंबर 1975. 75, 2000, 2025. क्लिअर? 25, 50 प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत म्हणून माहिती असायला पाहिजे. पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने हे जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे. आणि इथे असणारा बदबदा नाला असेल किंवा बोदराई जी आदिवासींची देवी आहे, मोरणाची आहे जिथे मोर नाचतात, अशी काही प्रसिद्ध ठिकाणं जी आहेत ती आपल्याला या नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चुकीची जोडी ओळखा, या प्रकारचा प्रश्न यापूर्वी आयोगाने एकदा विचारलेला आहे, जिथे आयोगाने जिल्ह्यांची नावं न देता तिथल्या ठराविक ज्या महत्त्वाच्या डोंगर रांगा आहेत त्या दिलेल्या होत्या. मग इथे जर आपण पाहिलं तर चांदूरगड डोंगर आणि चिमूर टेकड्या, टिपागड आणि चिकीमाला, आगाशिवाचा आणि बामणोलीचा डोंगर, रामलिंगचा डोंगर आणि अंबागड टेकड्या, याच्या ज्या पहिल्या 3 जोड्या ज्या आहेत ना त्या सेम जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या त्या टेकड्या किंवा डोंगर आहेत. पण चौथ्या ऑप्शनमध्ये रामलिंग वेगळीकडे आहे आणि अंबागड जो आहे तो वेगळीकडे. या अँगलनी जर प्रश्न आला आयोगाचा, खूप काळजीपूर्वक कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या डोंगर रांगा किंवा कुठल्या टेकड्या आपण अभ्यासलेल्या आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उत्तर द्यायचं, घाई करायची
नाही. ठीक आहे, कारण कधी कधी आपल्याला ना संदर्भ नाही लागत की हा प्रश्न कसा विचारला. मग आता इथे जर आपण पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला चिमूर टेकड्या पाहायला मिळतात आणि चांदूरगड हे 2 पहिल्या ऑप्शनमध्ये आहेत. इथे मूल टेकड्या पण पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर पेरजागड डोंगर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोलीचा जर विचार केला तर तुम्हाला सुरजागड, भामरागड हे तर माहिती असतात. याच्यासोबतच टिपागड आहे, चिरोली आहे, चिकीमाला आहे, सिरकोंडा डोंगर आहे, सुरजागड, भामरागड हे जे आहेत हे कुठे आहेत, हे गडचिरोलीमध्ये आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सातारामध्ये मांढरदेव सगळ्यांना माहिती असेल, म्हस्कोबाचा डोंगर आहे, शंभू महादेव आहे, सीताबाईचा डोंगर आहे तिथेच, म्हसळीचा डोंगर आहे, बामणोली आणि आगाशिवचे डोंगर विचारून झालेत. बामणोली आणि आगाशिवचा डोंगर आयोगाने विचारलेला आहे, माहिती असायला पाहिजे. सोलापूरचा विचार केला तर रामलिंगचा डोंगर आहे. नागपूरचा विचार केला, आंबागड जो दिला ना चौथ्या पर्यायामध्ये, रामलिंग सोलापूरला आणि आंबागड जो आहे तो कुठे नागपूरला आहे. चापेगडी टेकड्या सुद्धा नागपूरला आहेत. गरमसूर नागपूरलाच आहे. महादागड आहे, पिंपरोल टेकड्या आहेत आणि जांबगड आहे. तर हे अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या महत्त्वाच्या टेकड्या वगैरे आहेत त्या थोड्याशा पाहून ठेवा, तिथे आयोगाचे प्रश्न बनतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून नाही. हा एक प्रश्न असा आहे की आयोगाने काय केले ना, महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत याच्यावरती म्हणजे आता 2022चे मेन्सचे पेपर तर जे 4 म्हणजे प्रत्येक रविवारी, महिन्याच्या प्रत्येक रविवारी झालेले एका आठवड्याच्या गॅपनी एका पेपरमध्ये विचारलंय कर्नाटक राज्याला लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे, पुढच्या पेपरमध्ये विचारलंय मध्य प्रदेश राज्याला लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे. म्हणजे आयोगाने तेच प्रश्न म्हणजे 1 पॉईंट त्याच्यावरचेच प्रश्न हे परत विचारले. फक्त विचारताना काय केलं की थोडंसं काहीतरी बदलून विचारलं. त्या अँगलने हा प्रश्न घेतला. आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेश राज्याला सर्वात जास्त जिल्ह्यांची म्हणजे एकूण 8 जिल्ह्यांची सीमा जी आहे ती लागून आहे, पण कुठला नाही आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर हे सगळे आपल्याला वाटतं की उत्तरेकडे असणारे जिल्हे आहेत, पण त्याच्यामध्ये नंदुरबार आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, पण अकोला नाही आहे. कारण अकोला जो आहे ना, अमरावती आणि बुलढाणाचा जर आपण विचार केला या दोन्हीच्या मध्ये अकोला आहे, पण अकोल्याची ॲक्च्युली उत्तरेला लागून नाही आहे सीमा. म्हणजे बुलढाणा आणि म्हणजे असा हा बुलढाणा येईल, हा असा अमरावती येईल आणि इथून असा अकोल्याचा भाग येतो हा इकडे खाली. त्यामुळे ही जी आहे ना ही उत्तरेकडे सीमा अशी लागत नाही आहे, त्यामुळे अकोला नाही आहे. जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेश राज्याबरोबर एकूण 8 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत. कुठले आहेत ते? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे 8 जिल्हे आहेत ज्यांची सीमा मध्य प्रदेश बरोबर आहे. मग आता बाकीचे जर आपण पाहिलं तर वायव्येला आपल्याला माहिती आहे गुजरात आहे. किती जिल्हे आहेत? 4. इकडे नंतर मध्य प्रदेश आपण पाहतो 8. इकडे आपल्याला छत्तीसगड पाहायला मिळतं 2. छत्तीसगडच्या जर आपण दक्षिणेकडे आलो तर परत तेलंगणा किती? 4. त्याच्यानंतर कर्नाटकला 7 आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत, 7च्या 7 तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कर्नाटकचा जर विचार केला आपण तर दक्षिणेकडचे सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर आय थिंक कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि सोलापूर हे 4 आहेत जे आपण जनरली महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे पाहतो. आणि त्याच्यानंतर धाराशिव किंवा उस्मानाबाद दोन्हीपैकी कुठलंही नाव दिलं आयोगाने तर तिथे म्हणायचं नाही आता उस्मानाबाद नाही आहे. आयोगाने उस्मानाबाद दिलं तर उस्मानाबादच कन्सिडर करा. धाराशिव आहे, त्याच्यानंतर लातूर, एक सेकंड, आणि नांदेड हे 7 जिल्हे आहेत ज्यांची कर्नाटकला लागून सीमा आहे. आणि नंतर मग सरते शेवटी आपल्याला नैऋत्येकडे किंवा दक्षिणेकडे गोवा हे राज्य पाहायला मिळतं. त्याला एकाच जिल्ह्याची सरहद्द सिंधुदुर्गची सरहद्द जी आहे ती लागून असलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवाय गुजरातला जशी लागून आहे वायव्येकडे तसं दादरा नगर हवेली, दमण दीव हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यासोबत सुद्धा आपण पालघर जिल्हा जो आहे त्याची उत्तर सरहद्द जी आहे ती लागून असलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न आणि या 10 प्रश्नांमधून जेवढी जास्त माहिती कव्हर करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की रिव्हिजनसाठी हे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. बाकी काही डाऊट शंका असेल किंवा तुम्हाला एखादा टॉपिक कठीण जात असेल, ज्या टॉपिकसाठी सेपरेटली एखादं लेक्चर घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मेन्शन करायला विसरू नका. एक्झामपर्यंत त्या टॉपिकवरचं लेक्चर घेऊन येण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. बाकी जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, कमेंट करून सांगा. आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या टेस्ट मिळवण्यासाठी आपलं वॉरियर ऑफिसर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा.
स्वप्नसिद्धी अंतिम पर्व नावाने जो कोर्स तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये या टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.